ओम श्री महालक्ष्मी माते नमः। श्री महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख, समृद्धी, संपत्ती, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होते. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मावनी पद्मा, मालतीवनी मालती, केतकीवनी सुशीला, कदंबवनी कदंबमाला, राजप्रासादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा नावांनी ती ओळखली जाते. मार्गशीर्ष मासमधील गुरुवार व्रताची कहाणी. द्वापार युगातील सौराष्ट्र देशात आटपाट नगर होते. नगराच्या राजाचे नाव भद्रश्रवा होते. तो शूर आणि दयाळू होता. त्याच्या राणीचे नाव शरदचंद्रिका होते. राजा राणीला 7 पुत्रे होते आणि एक राजकुमारी श्यामबाला होती. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजप्रासादी राहावे, याने राजा सुखी होईल आणि प्रजेलाही सुखवेल. देवीने म्हातारीचे रूप घेतले. काठी टेकीत टेकीत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिनं म्हातारीला विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमळा, द्वारकेहून आले आहे. तुझ्या राणीला भेटायला. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महलात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा हा असा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली आणि काठी टेकीत टेकीत निघणार. तेवढ्यात राणीने तिला पाहिले. म्हातारीचा अपमान केला. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरविले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार. तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून ती महालक्ष्मीला तिची दया आली. तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या श्यामबालेनेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालेचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला.
पण इकडे भद्रश्रवा आणि राणी सुरचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले, त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. त्या दोघांना खूप वाईट वाटे. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून नदीकाठी बसला होता. राणीच्या दासी नदीवर येत होत्या. त्यांनी भद्रश्रवाला ओळखले. राणीला बातमी दिली. मालाधाराने रथ पाठवला, चांगला पाहुणचार केला. भद्रश्रवा माघारी निघतेवेळी श्यामबालेने एक हंडा भरून सोने दिले. आल्यावर सुरचंद्रिकेने हंडा उघडून बघितला तर त्यात कोळसे होते. दोघेही खूप दुःखी कष्टी झाली. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. काही दिवसांनी सुरचंद्रिका श्यामबालेकडे गेली. श्यामबालेने तिचा सत्कार केला. श्यामबाला लक्ष्मी व्रत करत होती. तिने आईकडूनही ते व्रत करविले. सुरचंद्रिकेला तिची चूक समजली. देवीची क्षमा मागितली. नेमाने लक्ष्मी व्रत केले. मालाधाराच्या मदतीने भद्रश्रवाला पुन्हा राज्य प्राप्ती झाली. श्यामबाला माहेरी आली तेव्हा तिने माघारी जातेवेळी त्या हंड्यात मीठ आणले. मालाधाराने विचारता श्यामबाला बोलली की मिठामुळे जसे जेवणास चव निर्माण होते, तसेच ईश्वर भक्तीमुळे जीवनास अर्थ मिळतो, स्थिरता मिळते. म्हणून हे लक्ष्मी व्रत जरूर करावे. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. ओम श्री महालक्ष्मी मातेय नमः.